आमचा नक्कीच प्रयत्न राहील। शेवटी आज मंत्री म्हणून प्रवास देखील आमचा वाढलेला आहे, परंतु आता आम्ही देखील आमच्या घरामध्ये हळूहळू इलेक्ट्रिक व्हेकल्सवरती जास्त जोर देतोय आणि शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे, त्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती देखील आम्ही जोर देतोय। इलेक्ट्रिक व्हेकल वापरायचे असतील तर ग्रामीण भागामध्ये पण चार्जिंग पॉईंट्स असले पाहिजेत, त्याचा आम्ही माननीय पालकमंत्री मोदी यांची देखील मी चर्चा केली की आपण DPDC मधनं याच्या नियोजन आपण करून ग्रामीण भागामधल्या काही ठिकाणी आपण प्रायव्हेट ठिकाणी देखील आपण टायप करून आपण चार्जिंग पॉईंट आपण दिलं पाहिजे। तर अशा अनुषंगाने आम्ही देखील तो प्रयत्न करतोय आणि जो एक संदेश माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी दिलेला आहे, जे आवाहन केलेलं आहे, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सोनं विकत न घेणं। मला वाटतं पुढील 1 वर्ष आम्ही कोणीही सोनं विकत घेणार नाही असं आम्ही कुटुंबियांनी तरी आम्ही ठरवलेलं आहे। दादा, मोदींच्या आव्हानानंतर विरोधक कुठे कमी पडत नाहीये। शरद पवारांनी सुद्धा याच्यावरती टीका केलेली आहे, काय सांगाल? नाही, मला वाटतं मी पुन्हा तेच म्हणेन की जे आज विरोधामध्ये आहेत ते जेव्हा सरकारमध्ये होते 2013ला, तेव्हा त्यांनी देखील आवाहन केलं होतं की 1 वर्ष आपण सोनं विकत नाही घेतलं पाहिजे म्हणून, की भारतीय नागरिकांनी 6 महिने ते 1 वर्ष असं चिदंबरम साहेबांनी म्हटलं होतं की आपण सोनं विकत घेता कामा नये, असं आवाहन केलं होतं। मग त्यावेळेस तर कुठलंही युद्ध चालू नव्हतं, त्यावेळेला जे जागतिक मार्केट जे होतं ते अतिशय चांगल्या स्थितीमध्ये होतं। 2008ला जे काही स्लॅक आला होता त्याच्यानंतर उलट 2013-14ला मार्केट हे पिकअप झालं होतं। मग जागतिक परिस्थिती व्यवस्थित असताना देखील UPA सरकारने जे काही त्यावेळेला बंधन आणली होती ती का आणली होती? आज तर उलट हे भारतामुळे नाही की भारतीय अर्थव्यवस्था बिघडलेल्या म्हणून नाही, तर जागतिक स्तरावरती जे काही घडामोडी चालू आहेत त्याचे परिणाम म्हणून आपण हे फक्त पूर्वनियोजन आणि तयारी म्हणून आपण हे आवाहन केलेलं आहे। आता गेल्या आठवड्यामध्ये सलग 3 दिवस पावसाचा तडाखा बसलेला आहे, त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपलं मतदारसंघातलं मंडणगड असेल, दापोली असेल, याला सुद्धा तडाखा बसला, 1.5 कोटीचं नुकसान झालेलं आहे। या संदर्भात काय? नाही, या बाबतीमध्ये ज्यावेळेस हे वादळ झालं त्यावेळेस देखील मी मंडणगड तालुक्यामध्येच होतो आणि मी स्वतः अनुभवला, मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलं। परिणामी मी महसूलच्या संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना तत्कालीन आदेश देऊन सगळे पंचनामे पूर्ण करून घ्यायला सांगितलेले आहेत आणि शासन स्तरावर त्याला योग्य ती मदत ही दिली जाईल आणि आमच्या शिवसेना पक्षाकडनं देखील त्यांना योग्य ती मदत ही दिली जाईल। मुंबईच्या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा जबाबदारी दिलेली आहे पक्षाने इलेक्शनच्या काय सांगाल? शेवटी लहानपणापासून आम्ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले आम्ही शिवसैनिक कार्यकर्ते आहोत। आज मंत्रिपदाचा उपयोग हा शिवसेना वाढवण्याकरता झाला पाहिजे, मंत्रिपदाच्या मार्फत शिवसैनिकांना न्याय दिला पाहिजे, ह्या भूमिकेमध्ये आज आम्ही आहोत आणि त्याच भूमिकेमधनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी माझ्यावरती जबाबदारी दिली आहे 2 लोकसभेची मुंबईची आणि संपर्क मंत्री म्हणून पालघर आणि ठाणे आहे माझ्याकडे, तर ह्या 4ही ठिकाणी संघटना कशी वाढेल, जिथे संघटना कमकुवत आहे त्या ठिकाणी ताकद कशी वाढेल ह्याकडे आम्ही भर देऊ। नाही, मला वाटतं ह्या संपूर्ण प्रकरणाची सगळी बाजू समजून घेतल्याशिवाय कुठलीही टिप्पणी करणं हे योग्य राहणार नाही असं मला वाटतं। म्हणजे राजसाहेब ठाकरे हे सिनियर लीडर आहेत, त्यांच्यावर मी बोलणं योग्य नाही, परंतु आज शासन म्हणून भारताची आर्थिक परिस्थिती ही 100% मजबूत आहे, अतिशय योग्य दिशेने आपलं सरकार वाटचाल करते, कुठलीही अडचण नाही। शेवटी जागतिक स्तरावरती जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्या दृष्टीने आपण आपली पूर्वतयारी केली पाहिजे। आपण जर का पाहिलं अशाच पद्धतीने कुठलंही जागतिक युद्ध चालू नसताना किंवा कुठल्याही देशामध्ये तणाव नसताना देखील UPA सरकार 2013ला असताना तत्कालीन फायनान्स मिनिस्टर P. चिदंबरम यांनी देखील 1 वर्ष आपण सोनं विकत घेऊ नये असं आवाहन 2013ला केलं होतं। त्यावेळेबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे असं माझा त्यांना प्रश्न असेल। म्हणून मला वाटतं फक्त माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आवाहन केलं म्हणून त्याच्यावर त्यांच्यावर टीका टिप्पणी करणं किंवा सरकार किंवा आपलं भारत सरकार हे आर्थिक अडचणीमध्ये आहे असा निष्कर्ष लावणं हे अतिशय चुकीचं आहे। आव्हान शेवटी एवढंच आहे की शेवटी आज कुठलंही इंधन असेल आपण योग्यरित्या ते वापरलं पाहिजे, कारण शेवटी भारतावरती हे निर्भर नाही आहे। आज ज्या देशामध्ये तिथे युद्ध चालू आहे त्या युद्धाचा परिणाम म्हणून भारत असू द्यात किंवा भारताच्या आजूबाजूचे असलेले जे देश असू द्यात, या सगळ्यांना याचे परिणाम भोगावे लागत आहेत। किंबहुना ज्या अन्य देशांची जर का आपण परिस्थिती पाहिली त्या देशांपेक्षा अतिशय चांगली परिस्थिती आज भारताची आहे। आपल्या शेजारच्या देशांमध्ये अगदी चायना बघा किंवा अन्य जपान वगैरे बघा किंवा अन्य आशियाई खंडामधल्या अन्य जे देश आहेत, अनेक देशांमध्ये सध्या तिथे इंधन देखील उपलब्ध नाही, 15-15, 20-20 दिवस इंधन मिळत नाहीये। मला वाटतं त्या दृष्टीने आपली परिस्थिती अतिशय चांगली आहे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.